हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी धनश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर विमान बघून तुम्हाला कळालंच असेल आजचा हा प्रवास असेल आपला विमानाचा प्रवास, तेही नांदेड टू अहमदाबाद हा प्रवास असेल. आणि तेच बघणार आहोत आज आपण कशा प्रकारे चेकिंग करतो आणि टेक ऑफ घेतो. आणि तुम्हाला मी अहमदाबादचं इंटरनॅशनल एअरपोर्टसुद्धा यामध्ये कव्हर अप करणार आहे. जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी केलं आहे. तर स्टार्टिंगला तुम्ही हे बघा, हे आहे आपलं नांदेडचं विमानतळ, मराठवाडा नांदेड, श्री गुरु गोविंद सिंग विमानतळ नांदेड. आणि असा काहीतरी परिसर आहे हा. आणि नांदेडहून भरपूर अशा फ्लाईट्स अवेलेबल असतात महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा दिल्ली, अमृतसर आणि अशा भरपूर अशा फ्लाईट अवेलेबल आहेत आता नांदेडहून सुद्धा. तर आपण इकडे चेकिंग केलं आणि आत बघू शकता स्टार एअरचं फ्लाईट होतं. प्रत्येक वेळेस स्टार एअरचे फ्लाईट अवेलेबल आहेत नांदेडवरून असं म्हणतात तरी चालेल. आपल्याला इन्स्ट्रक्शन देतात ते कशा प्रकारे सीट बेल्ट आपल्याला बांधायचंय किंवा हे सगळे इन्स्ट्रक्शन ते देतात. किंवा ऑक्सिजन लेवलची तुम्हाला काही कमतरता वर गेल्यावर भासत असेल तर तुम्ही कशा प्रकारे वर जे तुम्हाला दिसत आहेत ना बटन्स वगैरे, त्याचा यूज करून ऑक्सिजन आपण लावू शकतो वगैरे, सगळे इन्स्ट्रक्शन ते आपल्याला स्टार्टिंगला देतात. आणि हे बघा, आपण इकडनं टेक ऑफ घेतला. टेक ऑफ घेतल्यानंतर आपल्याला वर गेल्यावर असा ब्युटिफुल क्लाउडचा व्ह्यू पाहायला मिळतो आणि खूप छान व्ह्यू असतो क्लाउडचा. हे बघा, आणि की जसं आपण लँडिंग करतो, लँडिंगला सुद्धा छान असा व्ह्यू असतो. आणि आता ही जे दिसतंय हे लँडिंगचा व्ह्यू आहे. जसं जसं विमान खाली जाईल तसं तसं आपण असं छान वाटतं. खूप फास्ट वेगाने हे विमान खाली लँड करतं. आणि हे बघा, आपण इकडे पोहोचलो आहे, रिच आउट झालो आहे अहमदाबादच्या इंटरनॅशनल एअरपोर्टला. हे आहे अहमदाबादचं इंटरनॅशनल एअरपोर्ट, सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्ट. टर्मिनल 2ला आम्ही इकडे रिच आउट झालतो आणि स्टार्टिंगलाच लगेज काउंटरवर जाऊन लगेज घ्यायचे असतात आणि त्या ऑलरेडी आपल्याला अनाऊन्स करतात कोणत्या सेक्शनला आपलं लगेज येईल, त्यानुसार आपण तिकडनं लगेज घ्यायचं. आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट असल्यामुळे भरपूर असं छान एअरपोर्ट आहे हे अहमदाबादचं. भरपूर असे शॉप्स आणि भरपूर असं हे ॲक्च्युली हे मॉर्निंग फ्लाईट होतं, त्यामुळे मॉर्निंग व्ह्यूज होते हे सगळे तुम्हाला जे दाखवते येते मी. भरपूर असं मोठं एअरपोर्ट आहे, टर्मिनल, इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक इन बिटवीन. इथे भरपूर असे कन्स्ट्रक्शनचे कामही सुद्धा चालू होते वेगवेगळ्या सेक्शनमध्ये, त्यामुळे भरपूर त्यांनी चेंजेस आता एअरपोर्टमध्ये केलेले आहेत. आणि हे लास्टला जे दिसतंय ना हे पार्किंगचं सेक्शन होतं आणि तिकडनं तुम्ही पिकअप आणि ड्रॉपचं पार्किंग किंवा ॲटो कॅब, जे लोक ॲटो कॅबने येतात त्यांच्यासाठी असतं. भरपूर ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं त्यामुळे त्यांनी चेंजेस केले होते. आणि हे पिकअप आणि ड्रॉपचं आपलं ॲटो कॅबचं, इथे तुम्ही पिकअप आणि ड्रॉप बोलू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. असेच तुमच्यासाठी नवीन नवीन मी ब्लॉग घेऊन येत राहील. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.